नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. प्रसार माध्यमांवर चर्चेला जाणारा सर्वात मोठा विषय म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. बेरोजगारांना झुरळ म्हणून न्यायाधीशाने संबोधल्यानंतर तरुणाई खळबळून उठली आणि जन्म झाला तो कॉकरोच जनता पार्टीचा. केवळ 4 तासात 48 वर्ष जुन्या पक्षाला मागे टाकण्याचा पराक्रम केल्यानंतर हे वादळ घोंगावणार की शांत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विदर्भात उष्णतेने कहर गाठला असून सर्वत्र नागरिक उष्णतेच्या लाटेत नाव निघताना दिसून येत आहे. 46 अंश सेल्सिअस पलीकडे तापमान गेल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दुपारी 12 ते 4च्या दरम्यान कोणीही महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. गडचिरोलीवरून उमरखेडला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय. चंद्रपूर मार्गावरील नवेगाव मुरखळा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस शेतात उलटली. या अपघातात 7 महिन्यांच्या चिमुकल्या 2 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 प्रवासी जखमी झालेत. गडचंदूर परिसरात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू गुटखा यांची साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत 1,39,942 रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त केलाय. आरोपी समीर सागर अहमद सिद्दीकी यांचा शोध पोलीस घेत आहेत. गडचिरोली पोलीस आणि CRPF यांच्या संयुक्त कारवाईने C60 जवान हत्येतील सहभागी माओवादी पोलिसांच्या ताब्यात. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत 8 जहाल माओवादी जेरबंद. या ऑपरेशनमध्ये 51 अग्निशस्त्रे आणि 65 लाखाहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली. सध्या गाजत असलेले नीट पेपर फुटीचे धागेदोरे चंद्रपूर जिल्ह्यात येऊन पोहोचले. CBI पथकाने ब्रह्मपुरी गाठत या प्रकरणात सामील असलेल्या विद्यार्थ्यांच्या घरावर छापे टाकल्याने ब्रह्मपुरी शहरात एकच खळबळ उडाली. अल्ट्राटेक आणि माणिकगड सिमेंट कंपनी प्रशासनावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्याने कंपनी प्रशासनात खळबळ उडाली आहे. कुसुंबी गावातील आदिवासींची 34 घरे सूर्यास्तानंतर जमीनदोस्त करण्यात आली. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सूर्यास्तानंतर कारवाई करता येत नसल्याचे पत्र परिषदेत स्पष्ट करण्यात आले. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर नवी दिल्ली ते चेन्नई जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या डब्यात चढण्यासाठी युवक धावत्या ट्रेनमध्ये चढू लागला. या दरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो थेट ट्रेनच्या खाली येणार इतक्यात उपस्थित असलेल्या रेल्वे पोलीस आणि प्रवाशांनी स्वतःचा जीव संकटात टाकून त्याचा जीव वाचवला. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, त्याचा प्रत्यय बल्लारपूर येथे आला. चिमूर शहरात 2 दिवसांपूर्वी वनिता येथे सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी धाड टाकत वनिता रंगारी हिला ताब्यात घेतले आणि आता तिचा पती नंदू मोहिनकर याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर आरोप आहे की त्याच्याकडे भाड्याने राहत असलेल्या महिलेला तो वेश्या व्यवसायाकरिता जबरदस्ती करीत होता. शहरातील सुभाषवाड साईनगर भागात पुन्हा एकदा गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक रहिवासी मनोहर गजानन लोडे यांच्या घरी सिलेंडर लीक झाल्यामुळे हा अपघात घडला. विशेष म्हणजे याच भागात सिलेंडर स्फोटाची दुसरी घटना असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये गॅस एजन्सीच्या हलगर्जीपणाविरोधात प्रचंड संताप उसळला आहे. पहिल्या स्फोटानंतरच प्रशासनाने संबंधित गॅस एजन्सीवर कडक कारवाई केली असती तर आज ही दुर्दैवी वेळ आली नसती असा संतप्त सवाल आता वरोरा वासिया विचारत आहेत. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.